को बचपन से ही शराब पीने की आदत थी और आदत इतनी लग गई थी कि बिना शराब के रह नहीं पाते थे। और मतलब लगभग बचपन से, मतलब ये 5 साल के थे तब से शराब पीते थे। अभी इनको उम्र 55 साल है, मतलब लगभग 50 साल से ये शराब पीते थे। बहुत सारी इन्होंने कोशिश की शराब छोड़ने की, लेकिन छोड़ नहीं पा रहे थे। तो अगस्त महीने में ये इनके एक रिश्तेदार है, इनके पहचान वाले ने इनको प्रार्थना सभा में लाया। ये नासिक से प्रार्थना सभा में पहली बार यहाँ पर आए। प्रार्थना सभा में आने के बाद इनको अच्छा लगने लगा। उसी महीने में इन्होंने निवासी शिविर किया। निवासी शिविर में प्रभु यीशु की महान दया इनके ऊपर हो गई और जब से शिविर करके घर पर गए तब से लेके, मतलब अगस्त से लेके अभी जनवरी तक 6 महीना हो गया है। 6 महीना है, प्रभु यीशु ने 50 साल की शराब की आदत से इनको छुटकारा दिया है। इसलिए आप सब लोग जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। भाऊ, तुम्ही सांगा, म्हणजे तुम्ही वयाच्या 5व्या वर्षापासून तुम्ही दारू प्यायची? हो, मी लहानपणापासून दारू पितो, कारण का माझ्या घरातच बनत होती. बनल्यानंतर माझे आई वडील मला थोडीफार देतच होती. ती परंपरा खेडेगावची, आम्ही खेड्यात राहत होतो, देत होते. थोड्या दिवसांनी जसा मोठा झालो तसे मला त्याची आदत जास्त वाढून गेली आणि मी काही दिवस नाशिक इथं कंपनीत कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर मला पैसे वगैरे व्यवस्थित मिळायला लागले. जसे पैसे जास्त मिळाले तसे मी दारूचा माझा जास्त शौक झाला. शौक झाल्यानंतर काही दिवस असे झाले का मला दारू नसली तर जेवण करत नव्हतो. असे झाल्यानंतर काही दिवसांनी माझे पोरं मोठाले झाले. पोरं शिकले, कोणी D.Ed झालं, कोणी MSc झालं वगैरे. पोरं शिकवले ते पोरं सांगायला लागले, अरे पप्पा हे दारू पिणं योग्य नाही आहे, लोक वाईट नजरेने पाहत आहे. ते सांगून वैतागले. नंतर ते बोलायला लागले, चिडचिड करायला लागले. त्यानंतर माझे भाऊच आहेत, ते तिथं आमचे प्रार्थना केंद्र भरवत आहे माझ्या गावामध्ये शेजारी. त्यांनी हा प्रयत्न केला की भाऊ एकदा आमच्याबरोबर चाल प्रार्थनेला. मी काही टाळाटाळ करत होतो. काही योगायोग मग ऑगस्ट महिन्यात त्यांच्याबरोबर आलो. रविवारी आलो, ते प्रार्थना केल्यानंतर लगेच मग शिबिरला थांबलो. तो शिबिर झाल्यानंतर इथं मी छोटीशी क्वार्टर घेऊन आलो होतो का त्यांनी सांगितलं होतं क्वार्टर तिथं समर्पण करायची म्हणून. म्हणजे जेव्हा शिबिरला आला तेव्हा तुम्ही दारू घेऊन आला होता? हो, आलो होतो. इथं समर्पण केल्यापासून आता माझ्या समोर किती हांड्याने दारू आणली तरी मला ध्यानही येत नाही आणि मनाही येत नाही. म्हणजे तुम्ही सांगताय आता, म्हणजे त्यावेळेला जेव्हा ऑगस्ट महिन्यात तुम्ही शिबिर केला तेव्हा तुम्ही दारू घरातून आणली होती आणि जेव्हा समर्पणचं प्रवचन वेळा तुम्ही समर्पण केली आणि मग आता तुम्हाला देवाने तुमचं मन असं बदललं आहे की तुमच्यासमोर आता हंडाभर दारू जरी आली तुम्ही ते पिणार नाही, पिऊ शकत नाही आणि त्यांच्याबरोबर फिरू पण शकत नाही. देवाने त्या व्यसनात तुम्हाला मुक्त केलं. लहानपणापासून घरातले सांगत होते तरी पण तुम्ही ऐकले, पण तुम्ही देवाच्या चरणाजवळ आलात. हो, आणि तेव्हा देवाने तुम्हाला या बंधनातून मुक्त केलं. तर प्रभु यीशुला धन्यवाद देतोय. तुम्ही आप सब लोग जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए.